एकदा जयराम आपल्या शेतात काम करत होता. तेवढ्यात अचानक त्याचा फोन वाजला. त्याला त्याच्या मावस भावाचा फोन आलेला होता. त्याची मामी वारली असल्याची बातमी मिळाली. जयरामला धक्का बसला. तो धावत धावत घरी आला व आईला सर्व काही हकीकत सांगितली. जयरामची आई धक्क्याने खाली पडली. त्याने तिला सांभाळलं आणि म्हणाला, आई, सांभाळ स्वतःला. मी अंत्यसंस्काराला जाऊन येतो. तू मागून दशक्रिया विधीला जा. तशीही तुझी तब्येत काही ठीक नाही आहे आणि मला यायला उशीर देखील होईल. असे म्हणून तो आपल्या मामाच्या गावाच्या दिशेने निघाला. गाव जवळच होतं, 6 ते 7 किलोमीटर. वाटेत त्याला एक एसटी भेटली. काही वेळातच तो मामाच्या गावात येऊन पोहोचला. त्याने रडत रडत मामाला विचारलं, कसं झालं मामा हे अचानक? मागे आलो तेव्हा मामी अगदी ठणठणीत होती. मामा म्हणाले, काय सांगू तुला लेका, मलाच नाही कळत कसं झालं हे. दुपारपर्यंत ठीक होतं आणि अचानक हे सगळं झालं. असे म्हणून मामा रडू लागले. काही वेळाने मामीचं शव घेऊन सर्व स्मशानात जातात. सर्व विधी पार पाळतात. आता जयराम मामाचा निरोप घेऊ लागला तेव्हा मामा म्हणाला, थांब लेका, उद्या जा. खूप रात्र झाली आहे आता. तुला गाडी पण नाही भेटणार. त्यावर जयराम म्हणाला, थांबलो असतो मामा, पण आईची तब्येत ठीक नाही आहे. मला जायला हवं. तू काळजी करू नकोस. मी जाईन चालत चालत. बरं, सावकाश जा आणि पोहोचल्यावर फोन कर. काळजी घे ताईची, मामा म्हणाले. असे म्हणून जयराम घरच्या दिशेने जायला निघाला. मामा म्हणाले. जयराम घरच्या दिशेने जायला निघाला. सामसूम रस्ता होता. काळोख पडला होता सर्वत्र. रातकिड्यांचा आवाज येत होता. रस्त्याला चिट पाखरू देखील नव्हतं. जयराम थोडा घाबरला, पण हळूहळू चालू लागला. काही अंतर पार केल्यावर त्याला वाटेत एक व्यक्ती दिसला. त्या व्यक्तीने जयरामला पाहिलं आणि त्याला जवळ बोलावलं. जयरामला घाम फुटू लागला. त्याचे हातपाय कापू लागले. कसा कोरडा पडू लागला. त्याला वाटत होतं की हे भूतान आहे ना. कसा बसा जयराम त्याच्या पुढे जाऊन उभा राहिला. जयराम त्या व्यक्तीला विचारतो, कोण आहात तुम्ही आणि एवढ्या रात्री इथे काय करताय? तो व्यक्ती म्हणाला, अरे पोरा, मी इथे शेजारच्या गावी मैताला आलो होतो. माझ्या मित्राची बायको वारली तेव्हा थोडं काम होतं म्हणून तिथून लवकर निघालो आणि निघायला उशीर झाला. तू कुठून आलास एवढ्या रात्री आणि कुठे चाललास? मी देखील तिथेच गेलो होतो. काशीनाथ माझे मामा आहेत. बरं बाबा, मला सांगा तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठे राहता? तुम्हाला याआधी इथे बघितलं नाही. जयरामला त्यावर अजून संशय होता. तो नक्कीच भूत आहे की माणूस हे माहीत करण्यासाठी तो त्याला खूप सारे प्रश्न विचारू लागला. व्यक्ती म्हणाला, माझं नाव हरी. मी इथे शेजारचं गाव आहे ना तिथे राहतो. मी वॉचमॅनमध्ये आहे, शहरातील एका कंपनीत, म्हणून सहज दिसत नाही. आज ही बातमी कळली म्हणून गावी आलो. खूप सारे प्रश्न उत्तरे चालू होती. काही वेळाने जयरामला खात्री होती की तो माणूसच आहे. ती दोघे गप्पा गोष्टी करत गावच्या दिशेने पुढे चालले असतात. चालता चालता काही पावले पुढे गेल्यावर त्यांना एका वाटेत नाग दिसतो. नाग त्यांचा रस्ता अडवून उभा असतो. दोघेही घाबरतात. जयराम म्हणतो, आता कसं करायचं? तेवढ्यात हरी काठीने नागाला बाजूला करतो. ते हळूहळू पुढे चालू लागतात. त्यांना मागून कोण चालल्याचा आवाज येत होता. ते वळून मागे बघतात तर कोणीच नसतं. परत दोघे चालू लागतात. पुन्हा मागून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतो. ते दोघे आता घाबरतात. जयरामच्या चेहऱ्यावर भीती दिसून येत होती. तेवढ्यात हरी जयरामला म्हणतो, मला ही पाऊलवाट ठीक वाटत आहे, जी जंगलातून आपल्या गावाच्या येशीजवळ जाते. आपण तिथून गेलो तर लवकर पोहोचू. जयराम हरीच्या म्हणण्याला होकार देतो आणि ते जंगलाच्या वाटेने चालू लागतात. काही अंतर पुढे गेल्यावर त्या दोघांच्या रस्त्यात वाघ येतो. आता जयरामचे हातपाय कापू लागतात. तो हरीला म्हणतो, काका, ही काय बॅद लागली आपल्या मागं? तिथं तो नाग, इथं हा वाघ. हरी त्या वाघाला पाहून म्हणतो, बाजूला होय माया रस्त्यातून. ह्यो माया शिकार आहे, मा जाऊ देणार नाही हे का? जयराम आश्चर्याने हरीकडे बघतो. त्याला कळत नाही नक्की काय चाललं आहे त्याच्यासोबत आणि आता हे हरिकाका काय बोलत आहे असं. तो हरिकाकाकडे वळून बघतो तर त्यांचं रूप बदलतं. कुजलेलं शरीर,
शरीरातील हाडं दिसू लागतात, फाटलेले कपडे आणि मोडलेली मान. त्याला पाहून जयरामच्या पायाखालची जमीन नाहीशी झाली. तेवढ्या जयरामला एक व्यक्ती चालण्याचा आवाज येत होता, परंतु जयराम धक्क्याने बेशुद्ध होत होता. तो पाहतो, एक भारदस्त शरीरयष्टी असणारा व्यक्ती, खांद्यावर घोंगडी, हातात काठी, काठीला गोंगार होती, डोक्यावर फेटा, चालत चालत पुढे येत होता. एवढं कसंबसं पाहत जयराम बेशुद्ध झाला. काही वेळाने जयरामला जाग येते. तो पाहतो तर तो एका पिंपळाच्या झाडाखाली पडलेला होता. आजूबाजूला पाहतो तर त्याला कळतं की तो गावाच्या वेशीजवळ आहे. तो पळत पळत घरी येतो. धापा टाकत टाकत घरी पोहोचतो. त्याला पाहून बायको आणि आई विचारते, काय झालं, असं पळत पळत का आलात? जयराम थोडा दम खातो आणि बायको आईला झालेली सर्व घटना सांगतो. जयरामची आई पटकन आत जाते आणि देवापुढे हात जोडते. जयराम आईला बोलतो, मला कळलं नाही की तो व्यक्ती कोण होता. जयरामची आई म्हणते, अरे बाबा, तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला राखणदार होता आणि तो नाग आणि वाघ भी त्याचीच होती. लय भाग्यवान आहेस लेका, तुका आपल्या राखणदाराचं दर्शन झालं. जयराम हात जोडतो आणि राखणदाराचे आभार मानतो आणि आईला विचारतो, मग आई, तो हरी कोण होता? त्यावर आई म्हणाली, मी ऐकलं होतं की शेजारी गावचा एक हरी होता, जो एका अपघातात मेला होता. जो लोकांना जंगलात नेऊन मारून टाकत असे, पण त्याला लय वर्ष झाली. बहुतेक तोच असल. बाबा, तू सुखरूप आहेस, त्यातच सगळं आलं. जयराम तिथून आपल्या राखणदाराच्या देवळीजवळ जातो आणि त्याचे आभार मानतो आणि त्याला दर पौर्णिमेला त्याचा मानपान करेन असं वचन देतो. तर मित्रांनो, आपण आता दुसरा अनुभव ऐकणार आहोत. पौर्णिमेची रात्र होती. त्या रात्री एका सुनसान जंगलातून एक बैलगाडी चालली होती. बैलगाडीच्या चाकांचा आवाज येत होता. दोन शुभ्र, उंच, बलदंड आणि भरीव बैल गाडीला झुंपले होते. त्यांच्या शिंगावरील घोंगराचा आवाज येत होता. गाडीमध्ये एक भारदस्त, रेखीव, ढिपाळ आणि पिळदार शरीर यष्टीचा माणूस गाडी हाकत होता. त्याच्या हावभावावरून असं दिसून येत होतं की त्याला कुठेतरी तातडीनं पोहोचायचं होतं, म्हणून तो गाडी जोराने हाकत होता. त्याच्या चेहऱ्यावर थोडी भीती तसेच चिंताही दिसून येत होती. सतत तो आजूबाजूला पाहत होता, जसं कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. त्याचं अंग घामाने भरलं होतं. तो स्वतःच्या बैलांशी बोलत होता, लेकानो, बिगी बिगी पाय उचला, आपली चिव आपली वाट पाहत असेल. रावजी हा एक व्यापारी होता. स्वतःची शेती होती, त्यामध्ये पीक घेऊन तो तालुक्याच्या बाजारात विकत असे. रावजीला एक सुंदर अशी पत्नी होती, रमा, आणि दोन मुली होत्या. एकीचं नाव होतं अनिता आणि दुसरीचं नाव होतं सरिता. सरिता धाकटी होती, म्हणून घरचे तिला लाडाने चिव म्हणत. त्यांच्याकडे दोन सोन्यासारखी बैल होती. त्यांना ती सर्व मुलांप्रमाणे जीव लावत असे. तर रावजी व्यापारासाठी तालुक्याला गेला होता. इकडे मात्र चिव आजारी पडली होती. खूप औषध उपचार केले, पण तिला काही बरं वाटेना. वैद्य म्हणाले, तिला तालुक्याच्या दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जा असा सल्ला दिला. रमाला काय करू कळेना असं झालं. तिने एका माणसाकडून रावजीला संदेश पाठवला. तो व्यक्ती संदेश घेऊन रावजीकडे आला. रावजीने संदेश वाचला आणि घरी जाण्यासाठी तयारी करू लागला. तेवढ्यात रावजीचा मित्र म्हणाला, रावजा, सांज झाले, आता कुठं चालला तू? तुला ठाव आहे ना व? त्यो येईल आता. माझं एक, उद्या पहाटे निघतो. त्यावर रावजी म्हणाला, नाही र, माझी चिव आजारी आहे. तिची अवस्था खूप नाजूक आहे. मला काही बी करून घरी जाऊन उद्या पहाटे माघारी तिला घेऊन यायला हवं. असं म्हणून रावजी तडक घरच्या दिशेने निघाला. रावजी जसा रानाच्या आत शिरत होता तसे तसे त्याला विचित्र आवाज ऐकू येत होते. पक्ष्यांचे आवाज, झाडांच्या पानाची सळसळ, वटवाघळे उडत होती. वारा सुटला होता. रावजी गाडी जोरात हाकू लागला. अचानक कोणीतरी, रावजी कुठं चालला, असा मागून आवाज ऐकू आला. रावजीने मागे वळून पाहिले तर मागे कोणीच नव्हतं. रावजीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. एवढ्या वाऱ्यातही रावजीच्या चेहऱ्यावर घाम फुटतो. रावजी आता आणखी जोराने गाडी हाकायला लागतो. अचानक एक बिभत्स मनुष्य
रावजीच्या गाडीच्या सोबत पळताना दिसतो. फाटलेले कपडे, वाढलेले केस, फुगीर शरीर, तोंडातून पाणी गळत असतं. हातपाय पांढरे पडले होते, अंगाचा दुर्गंध येत होता. तो रावजीला पाहून म्हणे, रावजी, गाडी थांबव, गाडी थांबव. हे ऐकून रावजी आणखी वेगाने गाडी हाकू लागला. तरी देखील तो व्यक्ती गाडीसोबत त्याचं वेगाने पळत होता. आता रावजीचे हातपाय कापू लागले. त्याला कळून चुकलं होतं की हाच तो आहे कप्पा, ज्याच्याबद्दल लोक बोलायचे. कप्पा हा कोकणातील भूताचा प्रकार असतो. पंडोबा याच्या श्रेणीतील असा तो व्यक्ती जो पाण्यात बुडून मृत पावतो, ज्याच्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण नसतील झाल्या. हा कप्पा लोकांना रात्रीचा गाठतो आणि पाणी असणाऱ्या ठिकाणी नेऊन पाण्यात बुडून मारतो. आता रावजीला कळेना काय करायचं ते. यातून बाहेर कसं पडणार असा विचार चालू होता. तेवढ्यात रावजीच्या डोक्यात एक गोष्ट आली. त्याला त्याच्या आजीने सांगितलेली. लहानपणी रावजीची आजी त्याला भूताच्या गोष्टी सांगायची. तेव्हा रावजी घाबरायचा आणि आजीला विचारायचा, आजी, जर खरं भूताला माया वाटेत तर म्या काय करू? तर त्यावर आजी रावजीला म्हणायची, 2 गोष्टी ध्यानात ठेव. ज्या गाडीला प्राणी चुंपल्या असतो या अशा गाडीवर भूत कवा बी चढत नाही. कारण जेव्हा प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं होतं तेव्हा त्यांनी इंद्रदेवांनी दिलेल्या रथावर बसून युद्ध केलं होतं. तेव्हापासून प्राणी झुंपलेलं रथ किंवा गाडी यात देवाचा वास असतो, म्हणून त्यात भूत चढू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कारण की जी भूत होत्यात त्यांच्या अंगाला अग्नी नाही भेटत. त्यांचं शरीर असंच कुठेतरी पडून पडून सडून जातं, म्हणून भूत आगीला घाबरत्यात. आता रावजी लगेच खिशातून विडी काढतो आणि पेटवत माचीसची गाडी कप्प्याच्या दिशेने फेकतो. कप्पा मागे थांबतो आणि म्हणतो, रावजा, तू मला हिणवतो काय? आता तुला सोडत नसतो म्या. असं म्हणून कप्प्या अचानक गाडी समोर येतो. भल्ल बिथरतात आणि दुसऱ्या दिशेने पळू लागतात. कप्पा त्यांना रस्त्या शेजारी असणाऱ्या तळ्याजवळ घेऊन चालला होता. इकडे मात्र रावजी खूप प्रयत्न करत होता. कासरा ओढत होता, काठी मारत होता, ओरडत होता, तरी देखील बैल त्याचं ऐकत नव्हती. असं करता करता कप्पा रावजीला तळ्याजवळ घेऊन पोहोचतो. रावजीच्या गाडीचे मागचे चाकं चिखलात रुतू लागते आणि कप्पा समोरून बैलांना मागे ढकलत होता. गाडी हळूहळू मागे चालली होती. रावजीला कळत नव्हतं आता काय करावे. रावजीच्या डोळ्यासमोर त्याचं सर्व कुटुंब दिसू लागलं होतं. त्याला वाटू लागलं की आता आपण मरणार. आपण आपल्या मुलांची तोंडं परत पाहू शकणार नाही. अशी सर्व कालवाकालव रावजीच्या मनात चालू असते. तेवढ्यात रावजीच्या डोक्यात एक कल्पना येते. रावजी अचानक विडी पेटवतो. माचीची काडी आणि विडी दोन्ही कप्पाच्या दिशेने फेकतो आणि चटकन गाडीतील पराने उचलतो आणि राजाला टवतो. राजा म्हणजे त्याचा बैल. राजा लगेच आक्रोश करतो आणि समोरचे 2 पाय उचलतो आणि कप्पाच्या छातीवर मारतो. कप्पा खाली पळतो. तेवढ्यात रावजी जोरात ओरडतो, चल सर्जा राजा, आणि जोरात थाप मारतो सर्जावर. दोघे जोशात उडी मारतात आणि गाडी चिखलातून बाहेर काढतात. रावजी रस्त्याच्या दिशेने गाडी वेगाने पळवायला लागतो. थोडा क्षण न दवळता रावजी डोक्यावरचा फेटा काढतो आणि काठीला गुंडाळतो. बैलगाडीच्या खाचीत ती उभी करतो आणि माचीसने पेटवतो. तशीच ती काठी उचलून जोकड्याच्या समोर अडकवतो आणि गाडी जोरात हाकायला लागतो. तेवढ्यात कप्पा गाडीसमोर येतो, पण मशाल पाहून पळून जातो. पण तो रावजीचा पिच्छा सोडत नाही. तो गाडीचा पाठलाग करू लागतो. रावजी लगेच विडी काढतो आणि पेटवतो आणि ओढायला लागतो, कारण तो त्यावर देखील हल्ला करू शकतो. रावजी माचीच्या काळ्या पेटवून मागे टाकत होता, त्यामुळे कप्पा जवळ येत नव्हता. तो मागून पाठलाग करत होता. असं करता करता रावजी जंगलाच्या वेशीबाहेर येतो. एक ठराविक जागा जिच्यात कप्पाचा वावर असतो, जिच्या बाहेर तो जाऊ शकत नाही. तिच्या शेवटच्या किंवा सुरुवातीच्या टप्प्याला वेश असं म्हणतात. तसा लगेच कप्पा गायब होतो. वेशीच्या थोडं पुढे गेल्यावर रानातून एक जोरात आवाज येतो, वाचलास, पण पुढच्या वक्ताला सोडत नसतो तुला. रावजी मांडी ठोकून म्हणाला, अरे हाट, रावजा काय तुला लुचापुचा वाटला होय?
म्या नसतो गावतो तुला, असं म्हणून रावजी घरी निघाला. पुढे रावजी घरी पोहोचतो. पहाट होते. चिवला गाडीत घेऊन रावजी तालुक्याच्या दवाखान्यात जातो. काही दिवसाने चिव ठणठणीत होते आणि ते घरी परत येतात.